नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृताच योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल किंवा जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते की शरीरातील 7 चक्र आणि ती बॅलन्स करण्यासाठीची काही युजफुल अशी योगासने याविषयीची आपण एक सिरीज बघत आहोत. तर या सिरीज मध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक चक्र आणि ते बॅलन्स करण्यासाठी कोणती योगासने आहेत हे आपण बघत आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती एक शरीरातील 7 चक्र कोणती, सप्तचक्र म्हणजे काय, ती शरीरामध्ये कुठे कुठे असतात, तसंच ती ब्लॉक झाल्यानंतर काय आजार निर्माण होतात याविषयी एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी चक्रांविषयी बेसिक माहिती सांगितलेली आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि मग या सिरीज मधले व्हिडिओ बघायला चालू करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातील दुसरं चक्र म्हणजेच मूलाधार चक्राच्या वरती जे चक्र आहे तर ते स्वाधिष्ठान चक्र याविषयीची माहिती, ते ब्लॉक किंवा डिॲक्टिव्हेट झाल्यानंतर कोणते आजार निर्माण होतात, तसंच ते बॅलन्स करण्यासाठी अशी कोणती युजफुल योगासने आहेत ते आपण बघणार आहोत. स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या बेंबीपासून 3 इंच खाली लोकेटेड आहे. या चक्राच्या 6 पाकळ्या आहेत. तसंच हे चक्र जलतत्वाचं आहे. या चक्राचं काम काय आहे तर रोजच्या रोज वेळेवर पोट साफ होणे, तसंच आपल्या गुदावरती आपलं कंट्रोल असणं, तसंच डिझायर, प्लेजर, सेक्शुअलिटी, फिलिंग्स, इमोशन्स हे या चक्राचं काम आहे. या चक्राशी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड आहेत. तर या चक्राशी पेल्विस, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, किडनी, ब्लॅडर हे अवयव कनेक्टेड आहेत. म्हणूनच हे चक्र जर इम्बॅलन्स किंवा डिस्टर्ब असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनफर्टिलिटी म्हणजेच मूल न होणे हा आजार निर्माण होतो. म्हणजे काहीही शरीरामध्ये आजार नसताना किंवा काही कारण नसताना इनफर्टिलिटी समस्या ज्या लोकांना उद्भवते तर त्या लोकांनी समजून जायचं की आपलं स्वाधिष्ठान चक्र हे डिस्टर्ब आहे. तसंच लेडीजना पिरियड्स मध्ये होणारा त्रास, युरिन इन्फेक्शन, किडनी स्टोन, कंबरदुखी, पीसीओडी, पीसीओएस हे आजार सुद्धा हे चक्र डिस्टर्ब असल्यामुळे होतात. म्हणजेच काहीही कारण नसताना काही लेडीजना किंवा जेंट्सना कंबरदुखी होत असते सतत आणि काही ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा हा कंबरदुखीचा आजार बरा होत नाही, तर समजून जायचं की आपलं स्वाधिष्ठान चक्र हे ब्लॉक किंवा डिस्टर्ब आहे. हे चक्र जलतत्वाचं असल्यामुळे आपण शरीरामध्ये पाण्याचा इंटेक भरपूर ठेवला पाहिजे, म्हणजेच भरपूर पाणी पिलं पाहिजे. ते सुद्धा यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आता हे चक्र बॅलन्स करण्यासाठी कोणती योगासने आहेत ते आपण बघूयात. याच्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आहे ते म्हणजे त्रिकोणासन. याच्यासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक पाय आपल्याला एका बाजूनी वळवायचा आहे. म्हणजे हा माझा राईट पाय आहे तर मी तो राईट साईडला वळवलाय पंजा. त्याच्यानंतर हात आपल्याला सरळ रेषेत ठेवायचे खांद्याच्या आणि आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेतून एका साईडला वाकायचंय असं, आणि हात आपल्याला पायाला टच करायचा आहे. या पद्धतीने दोन्ही हात हे सरळच राहिले पाहिजेत अजून सुद्धा खांद्याच्या सरळ रेषेत. इथे 5 ते 10 श्वास पर्यंत थांबायचंय. त्याच्यानंतर परत खोल श्वास घेत घेत परत वर यायचंय. इथे ज्यांना पूर्ण खाली वाकणं शक्य नाही तर त्यांनी हात सरळ खांद्याच्या रेषेत सरळ रेषेत घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक हात तुम्ही कमरेवरती ठेवू शकता आणि फक्त एका हाताने जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं असं खाली वाकू शकता या पद्धतीने. आणि परत श्वास घेत घेत परत वरती यायचंय आणि पाय आतल्या साईडला वळवायचा आहे. याच्यानंतर पुढचं आसन आहे ते म्हणजे गॉडेस पोज. याच्यामध्ये आपल्याला 2 पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचंय असं. त्याच्यानंतर दोन्ही पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचा आहे आणि हात हे सरळ कोपरातून सरळ वरती धरायचे तसे. आणि त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला हिप्स मधून खाली वाकायचंय असं. या पद्धतीने इथे आपल्याला 5 ते 10 श्वास तरी थांबायचे. इथे लक्षात घ्या पाठीचा कणा हा सरळ असला पाहिजे आणि तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढाच वेळ खाली थांबायचंय. जर अगदी शक्य नसेल तर तुम्ही सरळ खाली येऊन परत खोल श्वास घेऊन परत वरती आलं तरी चालेल.
याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला दोन्ही गुडघे फोल्ड करायचे, असे आपल्याला वज्रासनात बसायचंय। दोन्ही पायात थोडं अंतर घ्यायचंय या पद्धतीने। याच्यानंतर आपल्याला दोन्ही हाताचा आधार घेत कोपरावरती यायचंय आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला श्वास सोडत सोडत पाठीवरती झोपायचंय असं। आणि त्याच्यानंतर आपल्याला हात आपले डोक्याच्या वरती असे फोल्ड करायचे या पद्धतीने। इथे श्वास नॉर्मल ठेवायचा आहे, आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय असं। त्याच्यानंतर परत खोल श्वास घेऊन आपल्याला हाताच्या मदतीने परत उठून बसायचंय। तर इथे बऱ्याच जणांची जर लवचिकता कमी असेल तर त्यांना पाठीवरती झोपणं शक्य होणार नाही, तर याच्यासाठी तुम्ही अशी एक उशी घेऊ शकता तुमच्या पाठीमागे। उशी किंवा लोड जे काही शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता। लोड घेतलात तर अजूनच चांगला आहे। त्याच्यानंतर तुम्ही असं सिंपली हाताच्या आधाराने असं उशीवरती झोपायचंय असं आणि हात आपले डोक्याच्या वरती फोल्ड करून इथे असं 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय असं। या पद्धतीने हे थोडंसं सोपं जाईल। त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत परत उठून बसायचंय असं। याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचंय असं। याच्यानंतर खोल श्वास घेत घेत आपल्याला पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे असे आणि त्याच्यानंतर आपल्याला श्वास सोडत सोडत आपल्याला असे गुडघे बाजूला करायचे या पद्धतीने। जसं आपण बसल्यानंतर भद्रासन करतो म्हणजेच बटरफ्लाय पोज करतो तसंच सेम आपल्याला असे गुडघे बाजूला करायचे आणि इथे आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय या पद्धतीने। तर इथे तुमच्या मांडीला किंवा गुडघ्याला त्रास होत असेल तर तुम्ही दोन्ही पायांच्या खाली एखादी उशी घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या पायाला सपोर्ट मिळेल आणि मग तुम्ही पाय असे गुडघे बाजूला करू शकता। त्याच्यानंतर 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय असं। त्याच्यानंतर परत खोल श्वास घेत घेत परत गुडघे जवळ आणायचे आणि श्वास सोडत सोडत परत पाय खाली सोडायचे। या आसनामुळे तुमची पचनक्रिया सुधारायला मदत होते। तसंच या आसनामध्ये आपल्या पेल्विस मधला म्हणजे कमरेच्या खालच्या भागातला रक्तप्रवाह वाढतो, रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते। त्याच्यामुळे पिरियडशी रिलेटेड किंवा गर्भाशयाचे काही आजार असतील किंवा इनफर्टिलिटीचे आजार असतील म्हणजे लेडीज जेंट्स दोघांमधले सुद्धा ते बरे व्हायला खूप मदत मिळते। त्याच्यामुळे हे आसन खूप फायदेशीर आहे। याच्यानंतर पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन। याच्यासाठी आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचेत, असे ताठ बसायचंय। त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात असे वर करायचेत आणि आपल्याला कमरेतून पुढे जायचंय, म्हणजे आपल्याला पाठ नाही वाकवायची बिलकुल। आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतून पुढे जायचंय। इथे तुम्हाला किती पुढे जाणं शक्य असेल, अगदी इथपर्यंत जरी शक्य असेल तरी इथे थांबायचंय, पण पाठ नाही वाकवायची आहे। तर बघा, खोल श्वास घ्यायचा, त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे जायचंय, पाय पकडायचे, इथे तुम्हाला शक्य असेल तिथेपर्यंतच जायचंय। ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांचं पोट जास्त आहे त्यांना जास्त पुढे जाणं शक्य नाही होणार, तर त्यांनी अगदी इथं राहिलं तरी चालेल, फक्त पाठीचा कणा हा सरळ ठेवायचा आहे असं। या पद्धतीने श्वास सोडत सोडत जेवढे शक्य आहे तेवढं खाली जायचंय। हळूहळू सरावाने तुमचे पायाच्या मागचे मसल्स लवचिक झाले की तुम्हाला हे आसन एकदम इझिली जमायला लागेल। त्याच्यामुळे याची रोज प्रॅक्टिस केली तरी चालेल असं। त्याच्यानंतर हळूहळू जर तुम्हाला शक्य असेल तर इथे गुडघ्याला डोकं टेकवायचंय असं। इथे आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय। याच्यानंतर परत
श्वास घेत घेत परत आपल्याला वरती यायचंय. या आसनामुळे तुमच्या पोटाच्या भागातला दाब वाढल्यामुळे तुमच्या पोटाच्या भागात किंवा कमरेच्या खालच्या भागात खूप रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच तुमच्या आतल्या सगळ्या ऑर्गन्सना खूप छान मसाज सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे प्रत्येक अवयवाचं कार्य सुधारायला म्हणजेच गर्भाशयाचं, ओव्हरीज असतील, पचन संस्थेशी रिलेटेड जे ऑर्गन्स असतील त्यांचं सगळ्यांचं कार्य सुधारायला खूप छान मदत मिळते. त्याच्यामुळे या आसनाचा सराव तुम्ही रोज न चुकता करा. तर ही होती काही सोपी अशी योगासने. ही योगासने तुम्हाला कशी वाटली, याचा तुम्हाला काय फायदा झाला, तसंच ही करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का, तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. आणि आपलं पुढचं चक्र असणार आहे मणिपूर चक्र. याविषयीचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तो सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.